मित्रांनो, सध्या गोल्ड म्हणलं की त्याच्यामध्ये मग फिजिकल आहे का डिजिटल आहे याच्यामध्ये अक्षरशः लोकांच्या उड्या पडतात. पण थोडं सावधान, कारण सेबीने अनरेग्युलेटेड डिजिटल गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्यांसाठी सावधानकीचा इशारा दिलेला आहे. आता थोडं डिटेल जाणून घ्या, कारण हा जो मला एक स्क्रीनवर जो मी व्हिडिओ दाखवतोय ना त्याची लिंक पण मी वर दिलेली आहे. हा व्हिडिओ नंतर अवश्य पहा, कारण हा व्हिडिओ आम्ही बनवला आणि त्याच्यानंतर अक्षरशः 2 दिवसानंतर ना गोल्ड मध्ये फॉल चालू झाला आणि तिथे आम्ही मुद्देसूद मांडलं होतं की गोल्ड मध्ये आता काय केलं पाहिजे. सांगायचा इश्यू काय याच्यामध्ये की एकीकडे या वर्षी भारतीय गोल्ड ETFs मध्ये एकूण $3 बिलियन गुंतवणूक झाली असून आणि ह्या सगळ्या गोल्डचा AUM वाढून $11.3 बिलियन पर्यंत पोहोचलाय. बरोबर. आता याच्यानंतर भारताचं जे गोल्ड ETFs आहे ती 2025 मध्ये ही दमदार गती कायम ठेवत अगदी ऑक्टोबर महिन्यामध्ये गोल्ड ETFs मध्ये $850 बिलियन नेट इन्फ्लो झालाय, जो आशियातील 2 नंबरचा सगळ्यात मंथली इन्फ्लो ठरलाय. आता तर दुसरीकडेच हे सगळं होत असताना मुंबईमध्ये काही महिन्यापूर्वी एक स्कॅम झाला होता टोरेस नावाचा, ज्याच्यामध्ये एका ज्वेलर्स शॉपमध्ये इन्व्हेस्टमेंट स्कीम चालू होते आणि अगदी काही करोड रुपयांचा मोठा स्कॅम त्याच्यामध्ये करण्यात आला. आता तुम्हाला मी काय सांगतो, तर सेबीने हे सगळं चालू असताना एक सावधानकीचा इशारा दिलाय, कारण सध्या डिजिटल गोल्डद्वारे काही फ्रॉड होण्याचे चान्सेस जास्त आहेत की ज्याच्यामध्ये कित्येक लोक डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली फसू शकतात. होय मित्रांनो, कारण याच्यामध्ये कोणकोणते मोठे ब्रँड आहेत की ज्यांनी सेबीने डायरेक्टली उल्लेख केलेला आहे. या सगळ्यामध्ये एक योग्य पर्याय कुठला आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे सेबी का सांगतंय, अशा बऱ्याच गोष्टींवर मी अगदी इन डिटेल मध्ये माहिती देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, प्रत्येकाला काहीतरी वेगळं नक्कीच नॉलेज मिळेल. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, महत्वाची गोष्ट म्हणजे पुढे जाण्याआधी मी सांगेन, हे सगळं होत असताना आपल्याला नॉलेज जर घ्यायचं असेल आणि काळाची गरज म्हणजे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये प्रॉपरली वापरायचं असेल तर मी अशा सगळ्यांसाठी एक फ्री वेबिनार पण घेतोय, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, अवश्य जॉईन करा. मित्रांनो, असं झालंय की सेबीने इन्व्हेस्टर्सना सावधानगिरी बाळगल्याला इन डिटेल मध्ये काही सांगितलेलं आहे. आता सेबीने गुंतवणूकदारांना सावध का केलंय, तर अशा प्रकारची डिजिटल गोल्ड किंवा ई गोल्ड गुंतवणुकीवर सिक्युरिटीज मार्केटसाठी लागू असणाऱ्या कोणत्याही संरक्षण प्रणाली लागू होत नाहीत. मित्रांनो, सावध राहा. ओके, जरी डिजिटल गोल्ड प्लॅटफॉर्म्स हे फक्त अगदी ₹10 सोने खरेदी करायचा सोपा आणि सहज सोयीस्कर मार्ग म्हणून जोरदार सध्याच्या कंडिशनला प्रसिद्धी करत असले तरी सेबीने अशा गुंतवणुकीमध्ये जोखीम असल्याचं आता मागील मीटिंग मध्ये सांगितलंय. कारण गुंतवणूकदारांना त्यांचं असं म्हणणं याच्यामध्ये की यापैकी कित्येक प्लॅटफॉर्म किंवा असे सगळेच प्लॅटफॉर्म हे अनरेग्युलेटेड आहेत. म्हणजे तुम्ही एक विचार करा, बँकेमध्ये तुम्ही FD करता, बरोबर आहे ना. FD केल्यानंतर ना बऱ्याच वेळा समजा तुम्ही नॅशनल बँकेत केली असेल तर सरकार म्हणतं किंवा त्याच्याबरोबर RBI जो ह्या बँकिंग सेक्टरला रेग्युलेट करतो तो म्हणतो की 5 लाखापर्यंत आम्ही संरक्षण तुम्हाला देऊ शकतो. म्हणजे तुम्ही 10 लाख इन्व्हेस्ट केले का बँकेत, FD थ्रूने बँक बुडली तर 5 लाखापर्यंत तुम्हाला मिळायचे चान्सेस आहेत. आता हे गोल्ड मध्ये असं काहीच नाहीये, कारण ते सांगतात अनरेग्युलेटेड आहे डिजिटल गोल्ड. तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे डिजिटल गोल्ड गुंतवणुकीवर सिक्युरिटीज मार्केट फ्रेमवर्क अंतर्गत असणारा कोणत्याही इन्व्हेस्टरचं रेग्युलेशन लागू होत नाही. याच्यामध्ये सोने खरेदी किंवा गुंतवणुकीत वाढता ट्रेंड पाहता ऑनलाईन प्लॅटफॉर्म सध्याच्या कंडिशनला वेगवेगळे प्रोडक्ट्स ऑफर करतायत, परंतु हे सेबीच्या रेग्युलेशनच्या सध्या बाहेर आहे. ते आपल्याला पण सांगतात आणि त्यांच्यावर पण ऍक्शन घेतात. आता एक सिंपल उदाहरण देतो. इथे आम्ही कोणाचं मार्केटिंग नाही करत किंवा कोणाविषयी वाईट नाही बोलत, पण तनिष्क आपल्या वेबसाईटवर म्हणतोय की तनिष्क डिजिटल गोल्ड हा 24 कॅरेट शुद्ध सोने करण्याचा एक विश्वसनीय आणि पारदर्शक मार्ग आहे आणि ग्राहक अगदी ₹100 इथे सुरुवात करू शकतात. आणि त्यांची जी काही वेबसाईट आहे हे ते सांगतात आणि त्यांची जवळपास 350+ तनिष्क स्टोअर्स मध्ये त्यांना कोणत्याही वेळी डिजिटल गोल्ड एक्सचेंज करू शकतात असं त्यांनी म्हटलंय. पण याचबरोबर MMTC PAM स्वतः डिजिटल गोल्ड मधील लीडर मानतो. तो ग्राहकांना सोने कधीही खरेदी विक्री रिडीम करण्याची सुविधा देतो आणि डिजिटल गोल्डला सोपा आणि सुलभ परवडणारा पर्याय म्हणून तो त्यांना प्रमोट करतोय. याच बरोबर आता आदित्य बिर्ला कॅपिटल असेल, कॅरेट लेन असेल, जॉस आलुकास असेल, फोन पे असेल, श्रीराम फायनान्स असेल आणि इतर प्लॅटफॉर्म्स ही ₹10 डिजिटल गोल्ड ऑफर करतात आणि यांच्यासारखे कित्येक नावं असे आहेत ही यदा कदाचित तुम्ही पहिल्यांदा ऐकली असेल. जरी या ब्रँड्स मध्ये विश्वसनीयता असली तरीही डिफॉल्ट झाल्यास सिक्युरिटी रेग्युलेशन खाली कोणतंही संरक्षण मिळणार नाही असं सेबीने डायरेक्टली स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे त्यांना जे काही सांगायचे तुम्ही समजू शकता. मग तुम्हाला प्रश्न परत अरे काढायचं काय, आम्ही तर ऑलरेडी हे सगळं करून बसलोय, आता आम्ही कुठे गोल्ड इन्व्हेस्ट केली पाहिजे याच्यामध्ये. तर
ते पण डिटेल सांगतो, समजून घ्यायच्यामध्ये. मित्रांनो, यासाठी सेबी नियंत्रित गोल्ड गुंतवणूक पर्यायांचा आपण इथे वापर करू शकतो. म्हणजे सेबी म्हणते की त्यांनी खालील नियमन केलेल्या मार्गांनी गोल्ड गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, ग्राहकांनी त्याचाच प्रेफरेबली वापर करावा. म्हणजे काय, एक्सचेंज ट्रेडेड कमोडिटी डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्स असतात, याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. याच्याबरोबरच म्युच्युअल फंडांकडून ऑफर केलेले बरेच गोल्ड ETFs असतात, त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. याचबरोबर स्टॉक एक्सचेंजवर ट्रेड होणारे इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्ट, त्याला EGRs असं बोललं जातं, ह्या सर्व गुंतवणुका सेबी रजिस्टर्ड इंटरमेडिएट द्वारे केल्या जातात आणि त्यामध्ये सेबीच्या नियमांचं देखील पालन केलं जातं आणि सेबीच्या नियमामध्ये हे सगळे येत असतात. आता हे 3 पर्याय तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचे आहेत. तर यापैकी कोणता योग्य इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्हाला याच्यापैकी निवडता येतील. तुम्ही यापैकी कोणता पर्याय निवडलाय हे मला सांगायचं. आणि महत्वाची गोष्ट, तुम्हालाही फक्त सेबी रजिस्टर्ड जे काही एंटिटी आहेत अशामध्येच इन्व्हेस्ट करायचे असेल तर फिनचॅक हे खूप छान ऍप्लिकेशन आहे, हे डाउनलोड करा. कारण याच्यामध्ये फक्त सेबी असेल आणि एमफे असेल ह्यांनी रेग्युलेट केलेल्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंटला सुरू करू शकता. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अशा गोष्टी डिटेल समजून घ्यायच्या असतील, अजून नवनवीन गोष्टींचं नॉलेज घ्यायचं असेल तर असे आम्ही वेबिनार घेत असतो. यांच्या लिंक आम्ही खाली दिलेत, अवश्य जॉईन करा. प्रत्येक बुधवारी गुरुवारी आम्ही वेगवेगळ्या विषयांवर वेबिनार घेतोय, जेणेकरून तुमच्या नॉलेजमध्ये भर पडेल आणि यदा कदाचित भविष्यामध्ये एखाद्या होणाऱ्या फसवणुकीपासून तुम्ही स्वतःला रोखू शकता एक योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून. भेटूया असेच इंटरेस्टिंग व्हिडिओसह पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.